नेमका प्रकल्प काय माहित नाहीये. त्या पद्धतीने 2 जलाशय तयार करण्यात येणार आहेत. वर आडोशीला हा जुन्नर तालुक्याचा जलाशय असणार आहे, जो साधारणतः 7.15 MCM कॅपॅसिटीचा जलाशय असणार आहे आणि दुसरा जलाशय हा 8.10 MCM हा जलाशय असणार. आणि मध्ये हे जे तुम्हाला ब्लॅक लाईन दिसतेय, हे जे इथे मध्ये दिसतंय, हे भूमिगत बीजगृह असणार आहे. हे भूमिगत बीजगृहाच्या माध्यमातून टनेलिंगच्या माध्यमातून जेव्हा रात्री स्वस्त वीज वापरून या खालच्या जलाशयाचं पाणी वरच्या जलाशयात सोडलं जाणार आणि मग या टनेलच्या माध्यमातून पाणी खाली येत असताना जेव्हा वीज दर जास्त असतो तेव्हा हे पाणी खाली सोडून 6 तास वीज निर्माण केली जाणार, अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रकल्प. हे जेव्हा 59 प्रकल्प आपण बघतो तेव्हा 59 प्रकल्पांची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नुसार जी प्रस्तावित कॅपॅसिटी जी म्हटली जाते ती 80,000 मेगावॅटची कॅपॅसिटी सांगितली जाते. पण 2030 पर्यंतची एकूण महाराष्ट्राची एनर्जी रिक्वायरमेंट जर बघितली तर ही 80,000 मेगावॅट नाही. शंकेची जी पाच चूक चुकते इथे चूक चुकते की जी महाराष्ट्राची रिक्वायरमेंटच नाही अशा पद्धतीच्या एनर्जी स्टोरेजचे 59 प्रकल्प सह्याद्रीवर लादण्याचं नेमकं कारण काय. आणि यामध्ये बांधकाम कालावधी हा 5 वर्ष आहे. यामधल्या हे जे वाक्य हे फार महत्वाचं आहे. हे जे डोंगर पोखरून या पद्धतीच्या नलिका आणि प्रेशर शॅफ्ट जे केले जाणार आहेत हे यासाठी फार मोठ्या प्रमाणावर स्फोटाची गरज असते. यामध्ये ब्लास्टिंगची गरज ही फार मोठ्या प्रमाणावर असते. आता कंपनी असं म्हणत असते की आमच्याकडे या संदर्भातली टेक्नॉलॉजी आहे, तर कुठल्याही अहवालामध्ये या संदर्भातल्या कुठल्याही टेक्नॉलॉजीचं कुठेही ना स्पष्टीकरण आहे ना या टेक्नॉलॉजीचं कुठेही एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. आणि सह्याद्रीच्या एकूण कातळाची रचना जर आपण बघितली तर हा संपूर्ण सह्याद्री हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आपला पर्वत आहे. आणि सह्याद्री जो बनलेला आहे यामधला पुढचा फार मोठा धोका तुम्हाला सांगतो. सह्याद्री जो बनला हा ज्वालामुखीतून बनलेला. त्यामुळे ज्वालामुखीतून जेव्हा एखादा पर्वत बनतो तेव्हा तो लेयर्सनी बनत असतो. ज्वालामुखीचा आता एक स्फोट झाला, त्यानंतर काही महिन्यांनी काही वर्षांनी स्फोट झाला, त्यानंतर काही वर्षांनी स्फोट झाला. त्यामुळे आधीचा लाव्हारस थंड झालेला, त्यानंतर दुसरा स्फोट झाल्यानंतर दुसरा लाव्हारस थंड होतो. आणि त्यामुळे 2 लेअर मध्ये ज्याला आपण सायफन म्हणतो, ज्याला आपण गॅप्स म्हणतो, या असण्याची फार मोठी शक्यता आहे. आणि हा प्रकल्प डिझाईन करत असताना याचा जिओलॉजिकल स्ट्राटा सर्वे हा आपल्या कोणाही समोर असून नाही. त्यामुळे आज आपण आदिवासी भागातला एक प्रकल्प म्हणत असलो तर यावरच्या जलाशयापासून पुढच्या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकाल प्रकल्प नेमका कुठे उभा राहणार आहे. जर हे 2 जलाशय आपण बघू शकत असाल तर आपण माहिती काढा आडोशी पासून जिथे दुर्घटना घडली होती त्या माळींचं अंतर किती. आडोशी पासून माळींचं अंतर किती आहे. जिथे जिओलॉजिकल स्ट्रॅटामध्ये मी म्हणालो लेअरिंगने पर्वत बनतो, या लेयर्सची माहितीही नाही. आणि जर या लेअरिंग मध्ये जर पाणी गेलं तर काय होऊ शकतं हे आपण माळींमध्ये पाहिलेलं आहे. आपण माळशेज घाटामध्ये वारंवार दरड कोसळण्याचा जो प्रकार आपण सातत्यानं अनुभवत असतो, माळशेज घाटापासून या प्रकल्पाचं अंतर किती हे आपण पाहतो. आणि आता आपल्याला जे सांगितलं जात आहे तो एकच प्रकल्प सांगितला जातोय. यामध्ये 2 प्रस्तावित प्रकल्प आहे. हा प्रकल्प एक अदानीचा प्रकल्प आहे आणि दुसरा तिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा THDCचा जो दुसरा माळशेज घाटचा पंप स्टोरेज प्रकल्प आहे. असे 2 प्रकल्प याच भागात येत आहेत. आणि ही शेवटची ओळ जर तुम्ही बघितली तर हा संपूर्ण डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट जो सह्याद्री बनलेला हा डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट मध्ये आलाय. आणि हा भूकंप प्रवण क्षेत्र 3 या कॅटेगरीतला आपला संपूर्ण सह्याद्रीचा भाग आहे. मग भूकंप प्रवण क्षेत्र 3 या टप्प्यातला आपला संपूर्ण सह्याद्रीचा भाग असताना वरचा आडोशीचा जर तुम्ही जलाशय बघितला तर हा जवळपास नाणेघाटाच्या टॉपवर येतो. त्यामुळे भूकंप प्रवण 3 क्षेत्रामध्ये वरचा जलाशय हा इतक्या टॉपवर ठेवलेला आहे, त्यातून पाणी खाली पर्कोलेट होण्याची भीती आहे. आणि त्याच्या पुढचा तुम्ही जेव्हा इम्पॅक्ट असेसमेंट बघता
त्यामधला दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. इथं हा जर सर्वे बघितला किंवा ही जर लोकेशन बघितली तर इथे दोन काय गोष्टी येत आहेत. ही सह्याद्रीची मुख्य रांग, हा नाणेघाट आणि जीवन किल्ल्याचा परिसर आहे. आता हा संपूर्ण भाग 6 जुलै 2022 ची जी इको सेन्सिटिव्ह झोनची जी मसुदा आहे, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा जो मसुदा आहे, यामध्ये हा संपूर्ण भाग समाविष्ट आहे. म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये इको सेन्सिटिव्ह झोनचं कारण देऊन आमच्या आदिवासी बांधवांवर अनेक मर्यादा लादल्या जातात, इतर अनेक प्रोजेक्टच्या मर्यादा लादल्या जातात. मात्र या प्रोजेक्टला बिनभोभाट परवानगी दिली जाते थेट इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये, भूकंप प्रवण क्षेत्र 3 मध्ये. हे नेमकं का होतं, हा महत्वाचा प्रश्न. आता पुढचे मुद्दे जे लोकांना वाटतं की नेमका करार कोणाचा, यामध्ये केंद्र सरकारची भूमिका काय, यामध्ये राज्य सरकारची भूमिका काय, आज दूध का पाणी तुमचं. त्यामुळे ज्यांना कोणी जिवंत आहेत काय प्रश्न आहेत, त्यांनी नेमकं काय केलं हे आपल्याला बघावं लागेल. पुढची स्लाईड. हा महाराष्ट्र शासन आणि अदानी समूह यांच्यामध्ये झालेला करार. सामंजस्य करार कोणामध्ये झाला? महाराष्ट्र सरकार आणि अदानी उद्योग समूह याच्यामध्ये या 5 पंप स्टोरेजसाठी झाला. त्यानंतर शासनाने, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाकडे ही परवानगी पाठवली. त्यानंतर क्षमता ही बदलण्यात आली आणि पुढची ही जी गोष्ट आहे मे 2026 याच्यामध्ये फार मोठी गंमत आहे की याच्यामध्ये जो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ही जी गोष्ट देण्यात आलेली आहे, जो EIA चा अहवाल 2026 मध्ये प्रकाशित करण्यात आला, या प्रारूप अहवालाचा सारांश फक्त सांगण्यात आला, पण याचं आधारभूत सर्वेक्षण मात्र डिसेंबर 2023 ते 24 मध्येच करण्यात आलं. त्यामुळे आत्ताची परिस्थिती काय आहे या अहवालात कुठेही आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्यांनी महाराष्ट्र सरकारला हा पहिला प्रश्न विचारला पाहिजे की महाराष्ट्र सरकार आणि अदानी उद्योग समूहामध्ये हा करार झालेला आहे. केंद्राचा रोल याच्यामध्ये फक्त पर्यावरणाची परवानगी महाराष्ट्र सरकारने मागितलेली आहे, ही पर्यावरणाची परवानगी देणं एवढाच त्यामध्ये ही भूमिका आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला हे आपले प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जेन्युइनली विचारतो आणि जिथे जिथे हे प्रकल्प होत आहेत त्या प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी एकदा तपासून बघितल्या पाहिजे. पुढे आता हे दोन्ही गोष्टी आहेत. निर्णायक अधिकार राज्य शासनाचे, फक्त तांत्रिक प्रक्रिया ज्या आहेत या तांत्रिक प्रक्रिया या केंद्र शासनाकडे. आता राज्य शासनाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे प्रकल्पाचं वाटप कोणाला करायचं, सामंजस्य करार कुठे करायचे, त्यानंतर प्रकल्पाच्या जागेची निवड कुठे करायची, या 3ही महत्वाच्या गोष्टी पूर्णपणे राज्य शासनाच्या हाती आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की जलसंपदा विभागानं काढून नदीतून पाण्याचं उपलब्धता प्रमाणपत्र दिले. त्यानंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी, ग्रामसभा संमती आणि भूसंपादन या 3ही जबाबदाऱ्या राज्य सरकारच्या आहेत. आज आपण या प्रकल्पामध्ये बघतोय सर्रास पेसा कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. यातला सर्वे आपण सगळ्यांना माझी विनंती, सर्वे जर बारकाईने बघितले, जर जी पेसा ग्रामपंचायतीची गावं आहेत ही पेसा ग्रामपंचायतीची गावं नाहीत असे सर्वे शासनानं सबमिट केलेले आहेत, जे पेसा कायद्याचं फार मोठं उल्लंघन हे राज्य शासनाकडून होतं. त्यानंतर वन जमीन वळवण्याची शिफारस सुद्धा ही राज्य केंद्राला, आणि त्यामुळे या प्रकल्पामध्ये फार मोठी जबाबदारी ही संपूर्ण राज्य शासनाची आहे. या केंद्राच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया ज्या काही 7 हेक्टर वन जमीन वळवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे जातो, तो राज्याकडून जातो. राज्याचे मुख्य वन संरक्षक याच्यावर सर्टिफिकेशन देतात. पश्चिम घाट EA अधिसूचना ही मसुद्याच्या स्वरूपात गेली 13 वर्ष राज्य सरकारने याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तर ते मूल्यांकन समितीने एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटची जी अधिसूचना आहे त्यानुसार हा प्रकल्प आहे की नाही हे फक्त सांगितलं जातं. या एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटची सूचना देणारी कंपनी जर आपण बघितली तर त्याच्यात तुम्हाला आणखी मोठा धक्का बसेल. पुढे यामध्ये नेमकी कुठली जमीन जाणार आहे, 166 हेक्टर हे जाणार आहे. त्यामध्ये खाजगी 105 हेक्टर वन जमीन, 7 हेक्टर याशिवाय 9 हेक्टर जमीन भाडे तत्वावर. वरचा जलाशय हा त्यामध्ये पूर्णपणे बिगर वन
म्हणजे थेट शेतकऱ्यांची जमीन, जो जुन्नर तालुक्याचा फार महत्वाचा प्रश्न येतोय, ही पूर्णपणे बिगर वनची जमीन जाते आणि खालचा जलाशय जो आपण मुरबाड तालुक्यातला म्हणतोय तिथेही पूर्णपणे वन जमीन जाते. आता यामध्ये फार महत्वाचा या जमिनीच्या संदर्भातला जो मुद्दा आहे की भीमाशंकर असेल म्हणजे आंबेगाव तालुक्यातली 47 गावं, जुन्नर तालुक्यातली 37 गावं, शिवाय भीमाशंकर तालुक्यातली औफे असेल, येडवली असेल, भिडेगाव असेल, ही गावं इथल्या सामूहिक वनहक्क हे वन्यजीवांच्या नावाखाली नाकारले जातात आदिवासी बांधवांना तिथल्या ग्रामपंचायत. सामूहिक वनहक्क हे नाकारले जातात, मात्र 60 हेक्टर वन जमीन वन विभाग बिनकोफाटपणे ही या प्रकल्पासाठी देतो. हा खरं तर महत्वाचा आणि कळीचा मुद्दा. पुढची साईड. यामध्ये एकूण अभ्यास क्षेत्रात 79 गाव आहेत. किती लोकसंख्या अभ्यास क्षेत्रात त्यांनी धरलेली होती ती 68,000 होती. थेट बाधित कुटुंब ही 505 असणार आहेत. आणि खर तर एकूण बाधित लोकसंख्येपैकी अनुसूचित जमाती 93% आहे. आणि 93% जर एकूण बाधित लोक असतील आणि मात्र पेसा कायद्यानुसार एकाही ज्याची सुनावणी झाली नसेल तर या संपूर्ण प्रकल्पाच्या जी काही जनसुनावणी 21 तारखेला सांगितली जाते या सगळ्याला फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. पुढे